नमस्कार. महाभारताच्या विशाल पटलावर एक असं पात्र आहे ज्याच्या एका शपथेने, एका वचनाने संपूर्ण साम्राज्याचा भवितव्यच बदलून टाकलं. आज आपण त्याच महान योद्ध्याच्या, भीष्मांच्या शोकांतिकेबद्दल जाणून घेणार आहोत. अच्छा, एक प्रश्न विचारतो. जर कोणी विचारलं की महाभारतातला सगळ्यात शक्तिशाली योद्धा कोण, तर डोळ्यासमोर कोणाचं नाव येईल? ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या कथेच्या नायकापर्यंत घेऊन जाणार आहे. हे आहेत भीष्माचार्य. फक्त एक महान योद्धे नाहीत, तर महाभारतातल्या सगळ्यात महत्त्वाच्या, म्हणजे अगदी केंद्रस्थानी असलेल्या पात्रांपैकी एक मानल्या जातं यांना. त्यांची कीर्ती आणि त्यांचं सामर्थ्य खरंच अतुलनीय होतं. पण इथेच तर त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पेच दडलेला आहे. विचार करा, इतका महान, इतका सामर्थ्यवान योद्धा, आणि तोच आपल्या डोळ्यासमोर स्वतःच्या घराण्याचा विनाश होताना पाहतोय. असं का झालं? आजच्या या भागात आपण याच प्रश्नाचा जरा खोलात जाऊन शोध घेणार आहोत. चला तर मग या कथेच्या अगदी सुरुवातीला जाऊया, त्या एका घटनेकडे जिथून त्यांचं संपूर्ण आयुष्य, त्यांचं नशीब सगळंच ठरलं. भीष्मांचं मूळ नाव होतं देवव्रत, राजा शंतनू आणि साक्षात गंगादेवीचे पुत्र. हस्तिनापूरच्या सिंहासनाचे तेच तर हक्काचे वारस होते, सगळ्यांचे लाडके. पण मग आयुष्याने एक असं वळण घेतलं. आपल्या वडिलांना दुःखी पाहून देवव्रतांनी एक असा निर्णय घेतला जो इतिहासात कायमचा कोरला गेला. त्यांनी फक्त सिंहासनाचा त्याग केला नाही, तर भविष्यात आपल्या मुलांकडूनही सिंहासनावर हक्क सांगितला जाऊ नये, यासाठी ब्रह्मचारी राहण्याची एक भीषण प्रतिज्ञा घेतली. आणि याच भीषण प्रतिज्ञेमुळे देवव्रताचं नाव झालं भीष्म, एक असं नाव जे त्यांच्या त्यागाचं आणि त्यांच्या करारीपणाचं प्रतीक बनलं. बघा, एका घटनेने त्यांची ओळखच कायमची बदलून टाकली. ठीक आहे, आता पुढे जाऊया आणि पाहूया की भीष्म एक अजिंक्य योद्धा म्हणून कसे ओळखले जाऊ लागले. त्यांच्या नावाभोवती एक सामर्थ्याचं वलय कसं तयार झालं. भीष्मांचं सामर्थ्य, ते खरंच अविश्वसनीय होतं. ते काही साधेसुधे धनुर्धर नव्हते. त्यांनी चक्क स्वतःच्या गुरूंना, म्हणजे भगवान परशुरामांना युद्धात हरवलं होतं. त्यांचं शौर्य इतकं जबरदस्त होतं की ज्या श्रीकृष्णानं युद्धात शस्त्र उचलणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली होती ना, त्यांनाही भीष्मांसमोर आपलं सुदर्शन चक्र हाती घ्यावं लागलं. आणि ह्या सगळ्यावर कळस म्हणजे काय, तर त्यांना मिळालेलं इच्छा मृत्यूचं वरदान. याचा अर्थ काय, तर जोपर्यंत त्यांची स्वतःची इच्छा नाही तोपर्यंत मृत्यू त्यांना स्पर्शही करू शकत नव्हता. म्हणजे एक प्रकारे ते अमरच होते. आता आपण भीष्मांच्या आयुष्याच्या त्या टप्प्यावर आलो आहोत जो सगळ्यात दुःखद आहे, सगळ्यात गुंतागुंतीचा आहे. त्यांची वैयक्तिक शपथ आणि त्यांचं नैतिक कर्तव्य यांच्यातला तो संघर्ष, ज्यामुळे ते पूर्णपणे असहाय्य झाले होते. भीष्मांच्या मनात ना एक मोठं द्वंद्व सुरू होतं. एका बाजूला होता धर्म, जो सांगत होता की पांडव बरोबर आहेत, न्याय त्यांच्या बाजूने आहे. आणि दुसऱ्या बाजूला होती त्यांची प्रतिज्ञा, हस्तिनापूरच्या सिंहासनाची सेवा करण्याची. त्यांना हे चांगलंच माहीत होतं की दुर्योधन चुकीच्या मार्गावर आहे, पण प्रतिज्ञेमुळे ते राजा धृतराष्ट्राचे आदेश पाळायला बांधले गेले होते. आणि स्रोतांमधलं हे एक वाक्य ना, त्यांच्या मनातली वेदना अगदी अचूकपणे सांगतं. ते सगळं काही पाहत होते, सगळं समजत होतं, पण त्या प्रतिज्ञेच्या बंधनामुळे अक्षरशः असहाय्य होते. आता आपण त्यांच्या कथेच्या शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया, जिथे त्यांचा पराभव आणि मृत्यू हे एक अपयश नाही, तर एक अंतिम अर्थपूर्ण कृती ठरते. पण एक प्रश्न मनात येतोच नाही का, जो योद्धा अजिंक्य आहे, ज्याला इच्छामृत्यूचं वरदान आहे, ज्याने परशुरामांसारख्या गुरूला हरवलंय, त्याचा पराभव तरी कसा शक्य आहे? आणि याचं उत्तर तुम्हाला धक्का देईल. भीष्मांचा पराभव कोणी केलाच नाही. उलट त्यांनी स्वतःच आपल्या शत्रूंना सांगितलं की त्यांना कसं हरवायचं. हो, धर्माच्या विजयासाठी त्यांनी स्वतःच्या पराभवाची योजना आखली. त्यांनी पांडवांना सांगितलं की ते शिखंडीसमोर शस्त्र उचलणार नाहीत. का? कारण ते शिखंडीला एक स्त्री मानत होते. पांडवांनी बरोबर याच गोष्टीचा फायदा घेतला आणि शिखंडीला पुढे करून अर्जुनाने त्यांच्यावर बाणांचा वर्षाव केला. आणि यानंतर जे दृश्य घडलं ते महाभारतातल्या सगळ्यात अविस्मरणीय दृश्यांपैकी एक आहे. भीष्म जमिनीवर कोसळले नाहीत, तर अर्जुनाच्या बाणांनी तयार झालेल्या शय्येवर, म्हणजेच शरपंजरीवर पडून राहिले. आणि तिथे पडून ते उत्तरायणाच्या शुभ मुहूर्ताची वाट पाहत होते. विचार करा,
मृत्यूच्या दारात असूनही त्यांनी आपलं कर्तव्य सोडलं नाही. त्याच शरपंजरीवरून त्यांनी युधिष्ठिराला राजधर्माचे नीतिशास्त्राचे धडे दिले. एका रक्षकाची भूमिका त्यांनी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत निभावली. महाभारतात मानलं जातं की अखेरीस त्यांना मोक्ष प्राप्त झाला. ही अशी स्थिती आहे जी केवळ मृत्यूनंतर मिळत नाही, तर आयुष्यभर केलेल्या निस्वार्थ त्यागामुळे आणि अटळ श्रद्धेमुळेच त्यांना ती मिळाली. आणि शेवटी भीष्मांची ही कथा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा करते. एखादी पवित्र प्रतिज्ञा, एखादं वचन जे तुमची ताकद आहे, तेच तुमची विनाशकारी कमजोरी कधी आणि कशी बनते. ही गोष्ट केवळ एका योद्ध्याची नाही, तर ती आपल्याला विचार करायला लावते की कधीकधी आपली सगळ्यात मोठी ताकदच आपली सगळ्यात मोठी अडचण कशी बनू शकते. यावर नक्कीच विचार करायला हवा.